नमस्कार 72 मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा गंभीर इशारा दिला आहे। आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सगळे सोयरे आणि मराठा आरक्षणाचे प्रश्न निकाली काढा, अन्यथा गुलाल लागू देणार नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। दरम्यान नाशिकमधील सकल मराठा समाजाचे विलास पांगरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या निवासस्थानी जरांगे पाटलांनी भेट दिली। अचानक जरांगे पाटील नाशिकमध्ये आल्यानं कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती, त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली। एवढंच नाही तर जरांगे पाटील म्हणाले, आश्वासन आणि लिखित पत्र देऊनही सरकार आपला शब्द फिरवत आहे, त्याची किंमत त्यांना येत्या निवडणुकीत मोजावी लागेल। आज निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे। आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारने मराठा आरक्षणाचे प्रलंबित विषय आणि सगळे सोयरे बाबतचा अध्यादेश तातडीने काढावा, अशी आमची अपेक्षा आहे। तसे न झाल्यास त्याचे परिणाम राज्य सरकारला येत्या निवडणुकीत दिसून येतील। दरम्यान मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा असताना राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे। मराठा समाजाला डावलून त्यांना निवडणुकीत जाता येणार नाही। सगळे सोयरे आणि मराठा आरक्षणाची राज्य सरकारने अक्षरशः चेष्टा केली आहे। ज्यांना आम्ही मोठे केले त्यांच्यापासूनच आम्हाला अपेक्षा आहेत। आतापर्यंत 350 युवकांनी आत्महत्या केल्या आहेत। समाज बांधव रस्त्यावर आहेत, महिला आंदोलन करीत आहेत, मात्र राज्यकर्त्यांना केवळ सत्ता आणि स्वार्थ दिसत आहे, अशी टीका देखील जरांगे पाटील यांनी यावेळी केली आहे। दरम्यान राज्यकर्त्यांचा जीव फक्त सत्तेत आहे। सत्तेतून निर्माण होणाऱ्या स्वार्थामुळे त्यांना समाजाचे दुःख दिसत नाही, जनतेचे प्रश्न समजत नाही। त्यांना हा समाज आणि जनता येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देईल। निवडणुकीचा गुलाल हा राज्यकर्त्यांचा जीव असतो। कोणत्याही राजकारण्याला आणि मराठा आरक्षण नाकारणाऱ्यांना येत्या निवडणुकीत गुलालच घेता येणार नाही, अशी व्यवस्था समाजाने करावी, म्हणजे या राज्यकर्त्यांना आणि राजकारण्यांना त्यांची जागा कळेल। त्याचबरोबर मराठा समाज जागृत झाला आहे, त्यामुळे तो आता मराठा आरक्षण नाकारणाऱ्यांना गुलाल लागू देणार नाही, असे देखील जरांगे पाटलांनी म्हटलं आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा।